सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज परत एकदा घंगाळ पात्र सेवा तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. बघा, आजचा दिवस खूप शुभ आहे, शुक्रवार आहे आज. हा व्हिडिओ खरं आज आला आहे, पण सेवा जी आहे ती शुक्रवारी केलेली आहे. तर नक्कीच सगळ्या ताईंनी आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, तुम्हाला तुमच्या मागच्या ज्या अडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिकरित्या बऱ्याच ताई आहेत ना, येऊन रडतात. अक्षरशः डोळ्यातनं पाणी काढल्याशिवाय त्यांचा शब्द बाहेर निघत नाही. कारण आहेच तेवढ्या अडचणी. आजकाल जॉबची काही गॅरंटी नाही, व्यवसायामध्ये वाढ होत नाही आणि इतके प्रॉब्लेम्स आहेत ना आयुष्यात. मुलांचे लग्न, आयुष्य त्यांचे कसे स्थिर करायचे, करिअरमध्ये कसं त्यांनी पुढं जायचं, ह्या सगळ्यांचे प्रश्न घेऊन येणं इतक्या ताई येतात. आणि खरं तर मला खरंच अजिबात आवडत नाही बरं का, की ताईंनो तुम्ही मला भेटायला येता, पण प्लीज 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 आपल्या इथे स्वामी महाराज आहेत, ते सर्व नीट करतात. तुम्ही का रडता, तुम्ही का तुमच्या डोळ्यातून पाणी काढता? मला अजिबात हे आवडत नाही बरं का. मी तुम्हाला सांगते, आयुष्यात आहे ना आपल्याला आपली गोष्ट जी आहेत ना ती वेळोवेळी त्यावेळीच मिळते आणि त्यासाठी स्वामींनी तो दिवस आखलेला आहे. त्यामुळे अजिबात रडू नका. बघा, आपल्याला वाटतं ना आपल्या आयुष्यात खूप खूप सुख, समृद्धी, समाधान, मुलांचं आयुष्य, आपल्या नवऱ्याचं आयुष्य, आपल्या घरच्यांचं आयुष्य हे अगदी पुढे जात राहावं. मी तुम्हाला सांगते, कर्जमुक्तीसाठी, कर्जबाजारीपणासाठी पैसे अडकलेले आहेत, समृद्धी कुठंतरी गेलेली आहे. त्यामुळे देवाची सेवा म्हणजे आपण असं म्हणतो ना की देवाला काही दिल्याने आपल्याला काही मिळेल का, असं न समजून देवाची सेवा करून, देवाला तुमचा भाव अर्पण करून सेवा करा. आणि त्यातलीच ही घंगाळ पात्र सेवा आहे, ज्याने तुमच्या मागे सगळ्या ज्या अडचणी आहेत ना त्या निघून जातात. मागेच मी तुम्हाला ह्याच्या मागची कथा सांगितली होती की तिरुपती बालाजी महाराजांची ही तिरुपती बालाजी भगवानांची ही सेवा आहे, ज्यामध्ये देवाला आपण कर्ज फेडण्यासाठी त्यांना मदत करतो. मग फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून आपली मदत होते. पण आपण काय देवाचं कर्ज फेडू शकणार आहे का हो? अजिबात नाही, बरोबर. पण देवाला तो भाव महत्त्वाचा, आणि आपल्याला काहीतरी मिळावं हा भाव तर आपल्यामध्ये असतोच. पण 100% सकारात्मकतेने आणि सातत्याने ती गोष्ट केली ना की आपल्याला मिळतेच. बरं, जाऊ द्या. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, रडायचं नाही, पुढे जायचं. खूप ताई येतात, रडतात, दादा लोक येतात, इतकं त्यांच्या गोष्टींबद्दल सांगत बसतात. माझी सासू अशी, माझी जाव अशी, माझी भरपूर काही असतं बरं का. पार्टनरमध्ये, बिझनेस पार्टनरमध्ये असं तसं. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, घरातले पैसे वाढवायचे आहेत, धनाचा कोश वाढवायचा आहे, घरातले पैसे हे समृद्ध करायचे आहेत आणि घरातली लक्ष्मी स्थिर करायची आहे. 100% तुम्ही ही सेवा सुरू करा. बघा, सुरुवातीपासून तुम्ही बघितलं, आम्ही एक खाली वस्त्र मांडल्यानंतर त्यावर आपल्या ज्या घंगाळ पात्राची सेवा जी आहे, ज्या वाडग्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या पात्रामध्ये, बरोबर, ज्या गोल पात्रामध्ये आपण ते करतो, त्या पात्र तिथं ठेवलं, त्याचं पूजन केलं. आता त्या पात्रामध्ये का करायचं? कारण तर त्यामध्ये कसं आहे, ते पात्र ठेवण्याचं पण एक उल्लेख आहे बरं का, की धन जे आहे ते खाली पडतं, बरोबर. म्हणजे आपण जे पैसे टाकतो, आपल्याला वाहती म्हणजे वाढती लक्ष्मी हवी आहे, समृद्ध लक्ष्मी हवी आहे. मग ते कॉईन्स आपण जे टाकतो ना ते अगदी खाली पडले पाहिजे. अशाच पद्धतीने आपली लक्ष्मी जी आहे ती आपल्याकडे भरभराटीने यायला हवी, म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते. म्हणून ते पात्र जे आहे ना, ते गोल पात्र जे आहे ना, त्याचा समावेश मी इथे केलेला आहे. बऱ्याच ताईंनी घंगाळ पात्राबरोबर ते पात्रसुद्धा घेतलं आहे. बरं, डायरेक्ट पात्रामध्ये ठेवायचं का? तर अजिबात नाही. त्यावर पाट मांडायचा. पाट मांडलेला आहे मी, पितळी पाट मांडला आहे. आणि त्यानंतर घंगाळ पात्राची पूजा करून, त्याला गंध लावून त्याची पूजा करून, पूजा करताना सारखं व्यंकटेश बालाजींचं नाव घ्यायचं. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, असं म्हणत तुम्हाला सर्व सेवा जी आहे ती करायची आहे. आता ही सगळी सेवा झाली ना की तुम्हाला ह्यामध्येच एक कॉईन्स भरायचे असतात ना, किंवा जे आपल्या पैशाचे नाणे, लक्ष्मीचे नाणे भरायचे असतात ना, ते नाणे तुम्ही भरू शकता. बघा, एक ताई आल्या होत्या काल बरं का. त्या ताई म्हटल्या, ताई माझ्याकडे ना सिल्वरचे कॉईन्स आहेत, आपण ते टाकले तर चालेल का? तर का नाही चालणार? तुमच्या घरात जे काही कॉईन, चिल्लर जिथे कुठे पडली आहे ना ती गोळा करा. आपल्या घरातली लक्ष्मी इकडे तिकडे पडून उपयोग नाही आहे. तिला आपल्याला एका ठिकाणी गोळा करायचं आहे आणि त्यानंतर तिला तिथे त्या सेवेमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. त्यामुळे पैसे जे आहे ना, कॉईन्स जे आहे
ना आपल्याला अगदी भरतील एवढे तिथे ठेवायचे आहे. आणि त्यानंतर व्यंकटेश बालाजींची आणि महालक्ष्मी आईची, आपण म्हणतो ना की तिरुपतीला जाऊन आलं की कोल्हापूरला जावं लागतं बरं का, त्यामुळे तशाच पद्धतीने तिरुपती बालाजींची ही सेवा केल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचंही स्मरण करावं लागतं. म्हणूनच ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र जप करायचा. त्यानंतर ही साऊथ इंडियन सेवा आहे, दक्षिण भारतातली सेवा आहे, त्यामुळे या सेवेसाठी लागणारी वस्तू ती म्हणजे जवाधू पावडर. आणि जवाधू पावडरची पोटली आपल्याकडे अवेलेबल आहे. जवाधू पावडरची जी पोटली आहे ती तुम्हाला ह्या सेवेमध्ये ठेवायची आहे, कारण जवाधू पावडर म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करण्याची पावडर, लक्ष्मीला आकर्षित करण्याचा सुगंध. तुम्ही साऊथ इंडियनच्या कुठल्याही पूजा बघा, जवाधू पावडरशिवाय त्यांची महालक्ष्मीची पूजा होत नाही. जवाधू पावडर जी आहे ना, ती पावडर फक्त तुम्हाला टाकायची नाही आहे, तर ती पोटली तुम्हाला वापरायची आहे. ती पोटली तुम्ही या सेवेमध्ये ठेवायची आणि त्या पोटलीचा समावेश तुम्हाला या सेवेमध्ये ठेवायचा. म्हणजे लक्ष्मी बालाजीची एकत्र पूजा तुम्हाला करायची आहे. लक्ष्मी कशाने? सुगंधाने अट्रॅक्ट होणार आहे, सुगंधाने ती आकर्षित होणार आहे, म्हणून ती जवाधू पोटली आपल्याला तिथे समावेश करायची आहे. त्याचनंतर ह्या लक्ष्मी बालाजीची, बालाजी गंगाळ पात्राची सेवा करताना आपण लक्ष्मीचे नाणे भरले, आपण लक्ष्मी जवाधू पावडर जी आहे, लक्ष्मी जवाधू पोटली जी आहे, ती जवाधू पोटली तिथे अर्पण केली, कारण विष्णू भगवानांना आणि लक्ष्मीला जवाधूचा सुगंध हा खूप आवडतो, त्यामुळे ती पोटली आपण तिथे अर्पण केली. आणि त्यानंतर आपण लक्ष्मी मोती शंख जो आहे तो तिथे अर्पण केला आहे. तर महालक्ष्मी आणि विष्णू भगवानांची ही सेवा म्हणजेच गंगाळ पात्राची जी सेवा आहे ती सेवा आपल्याला करायची आहे. आणि ह्या सेवेमध्ये जे तिरुपती बालाजी आहेत आणि कोल्हापूर महालक्ष्मी आहे यांची एकत्र सेवा केल्याने आपले पालनहर्ता म्हणजे विष्णू भगवानांची सेवा संपूर्ण होते. आणि ज्या घरात विष्णू भगवानांची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मीचा पाय अजिबात निघत नाही. असं असतं बरं का की लक्ष्मी कधी कधी विष्णूंची सेवा केली नाही तर काढता पाय घेते, पण बालाजी महाराजांची सेवा जिथे होईल, विष्णू भगवानांची सेवा जिथे होईल तिथे लक्ष्मी कधीच काढता पाय घेणार नाही, ती कायम तिथे स्थिर राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींचा समावेश करायचा आहे. बरं, तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, एक छोटासा कलश मी त्या बाजूला ठेवलेला आहे. तो कलश म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितला होता की तो हुंडी कलश म्हणून मी तो वापरते. आता मागच्या पासून माझी ही तिसरी गंगाळ पात्र सेवा आहे, त्यामुळे दरवेळेस 5-5 कॉईन्स जे आहे ते मी काढत असते. म्हणजे पहिल्या वेळेस 5 काढले, दुसऱ्या वेळेस मग परत 5 काढले आणि कालच्या शुक्रवारी परत 5 काढले. परत काढायचे कमी नाही करायचे बरं का, 5 काढले तर 10 टाकायचे. तुम्ही म्हणाल तर एवढी चिल्लर कुठून आणायची? पर्स शोधा, ड्रॉवर शोधा, इकडे शोधा, तिकडे शोधा, सगळीकडे तुम्हाला कुठे ना कुठे 5 ते 7 कॉईन मिळूनच जातील. म्हणजे काढले ना जर 5 तर टाकताना 6, 7, 8, 9, 10 असे टाकायचे. तर काढायचे कशाला? तर व्यंकटेश बालाजींच्या मंदिरात जेव्हा कधी तुम्ही जाल, आता मी पुण्यात आहे, पुण्यात तर केतकावळीजवळ मी जाऊन तिथे अर्पण करू शकते. भवानी पेठेत सुद्धा एक व्यंकटेश बालाजींचं मंदिर आहे. म्हणजे जिथे कुठे व्यंकटेश बालाजींचं मंदिर असेल ना तिथे जाऊन ते अर्पण करायचे. आणि त्यानंतर तुम्ही बघाल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही सेवा आवर्जून करायची आहे. आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला ही सेवा 100% करायची आहे. बरं, या सेवेमध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे 21 वेळा. ही सेवा संध्याकाळीच करायची आहे, संध्याकाळीच करायची आहे किंवा रात्री 12 वाजता केली तरी चालेल. सेवा संध्याकाळी मांडायची, रात्री 12 वाजता वाचन 21 वेळा केलं तरी चालेल, किंवा 12 वाजता नाही जमत ताई तर मग संध्याकाळीच वाचू का, तर संध्याकाळीही वाचन केलं तरीही चालेल. तर त्या हुंडीतले कलश जे आहे आपण जेव्हा कधी जातो तेव्हा ते अर्पण करून यायचे आणि परत हुंडीमध्ये टाकायचे. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची. बरं, व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा आणि एकदा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून ही सेवा संपूर्ण करायची. व्यंकटेश आणि लक्ष्मीची आरती करायची. गणपतीची तर आरती करतो, त्यानंतर लक्ष्मी आणि व्यंकटेशाची आरती करायची आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून ही सेवा संपन्न करायची. 100ने 101% तुमच्या सगळ्या प्रश्नांना मार्ग, प्रश्नांना उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. आज मला सुद्धा जो अनुभव आहे, एक ताई सारख्या विचारतात बरं का, ताई तुमचा अनुभव सांगा, तर पुढच्या व्हिडिओमध्ये अनुभव हा 100ने 101% घेऊन येणार आहे. त्यामुळे ही सेवा तुम्हाला सुद्धा करायची असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही सेवा 100% करा. श्री
कारण ही सेवा फक्त आणि फक्त तीच व्यक्ती करू शकते जिच्या योगामध्ये किंवा जिच्या आपण म्हणू शकतो की भाग्यामध्ये ही सेवा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगत असते की धनलक्ष्मी कुंचम सेवा असू दे किंवा घंगाळम पात्र सेवा किंवा घंगाळ पात्र सेवा असू दे, ही सेवा फक्त तीच व्यक्ती किंवा त्याच व्यक्तीपर्यंत पोहोचते ज्या व्यक्तीच्या भाग्यात ही सेवा आहे, ज्या व्यक्तीच्या नशिबात ही सेवा आहे. नशिबाशिवाय किंवा भाग्याशिवाय कोणाला कोणती गोष्ट मिळत नाही. त्यामुळे तुम्हालासुद्धा ही सेवा करायची असेल ना, आपलं भाग्य उजळायचं असेल, आपलं नशीब उजळून घ्यायचं असेल, आपल्या आयुष्यात हव्या त्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या असतील, आकर्षित करायच्या असतील आणि आयुष्यातले अडीअडचणी तर येतच राहतात हो, पण त्यातनं मार्ग काढण्याचा सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला वागता आलं पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला जगता आलं पाहिजे. त्यासाठी नक्की ही सेवा करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.